रात्रीचे 2:17 वाजले होते. दररोज एकाच वेळेला घरात कोणीही उठलेलं नसायचा. वारा नाही, पण तरीही तो दरवाजा हळूच कर्कश आवाज करत आपोआप उघडायचा. पहिल्या दिवशी मी दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी भीती वाटली. तिसऱ्या दिवशी मी जे पाहिलं त्याने माझं झोपणंच बंद झालं. आणि आजही त्या घरातून रात्री कोणीच झोपत नाही. हे सगळं 2021 घडलं. ही गोष्ट बनवलेली नाही. कामाच्या ठिकाणाजवळ म्हणून मी शहराच्या बाहेर एक जुना बंगलो भाड्याने घेतला होता. घर मोठं होतं, परिसर मोकळा आणि रेंट इतकं कमी होतं की मला क्षणभर आश्चर्य वाटलं. लोकांनी फक्त एवढंच सांगितलं होतं, तो भाग रात्री खूप शांत असतो. मलाही तेच हवं होतं. पहिल्या काही दिवसात काही विचित्र वाटलं नाही. घर अगदी नॉर्मल होतं. रात्री झोप शांत लागायची. पण पहिल्या आठवड्याच्या शेवटी एका रात्री काहीतरी असं घडलं त्याने त्या शांततेला पहिली भेग पाडली. रात्री साधारण 2:17 झाले होते. कुठलाही आवाज नाही, कुठलीही हालचाल नाही, आणि तरीही माझी झोप अचानक तुटली. का तुटली हे मला आजही माहीत नाही. तेवढ्यात खटखट मुख्य दरवाजाकडून हळू पण स्पष्ट आवाज आला. मी दचकून उठून बसलो. समोर पाहिलं, दार अर्धवट उघडं होतं. पहिल्यांदा मला वाटलं कदाचित मीच झोपताना नीट बंद केलं नसेल, पण लगेच आठवलं मी नेहमीसारखं लॉक लावूनच झोपलो होतो. मी सावकाश उठलो, दार बंद केलं आणि लॉक फिरवलं. मनाला समजावलं वारा असेल, पण लगेच जाणवलं त्या रात्री घरातली एकही खिडकी उघडी नव्हती. आणि तेव्हाच पहिल्यांदा मनात एक प्रश्न उभा राहिला, मग दार उघडलं कसं? दुसऱ्या रात्री तेच घडलं. अगदी 2:17 तोच आवाज, तोच दरवाजा. आता भीती स्पष्ट जाणवायला लागली. पुढच्याच दिवशी मी CCTV कॅमेरा बसवला, फक्त मेन डोरवर, एकही कोपरा सुटू नये म्हणून. तिसऱ्या रात्री मी झोपलोच नाही. घड्याळाकडे पाहत श्वास रोखून बसलो. 2:15 घर शांत. 2:16 अजूनही काही नाही. आणि मग 2:17 क्लिक. लॉक उघडल्याचा स्पष्ट आवाज. मी दचकून CCTVच्या स्क्रीनकडे पाहिलं आणि ते पाहून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. स्क्रीनवर दरवाजासमोर कोणीच नव्हतं. ना माणूस, ना हात, ना सावलीसुद्धा. काही क्षण सगळं स्थिर होतं आणि अचानक लॉक हळूहळू फिरायला लागलं. जसं कोणीतरी दिसत नसलेला हात ते उघडत होतं. कॅमेऱ्यात एकही हालचाल नव्हती, फक्त ते लॉक. माझ्या अंगावर काटा उभा राहिला आणि तेवढ्यात कर्कश आवाज करत दरवाजा पूर्ण उघडला आणि घरातली ती शांतता एकदम तुटली. दार उघडल्यानंतर CCTVमध्ये कोणीही दिसत नव्हतं, पण तरीही आत येणाऱ्या पायांचे ठसे एका मागोमाग एक स्क्रीनवर उमटत होते. ते ओले होते. हॉलमधून हळूहळू बेडरूमकडे, थेट माझ्या दिशेने. मी घाबरून स्क्रीन बंद केली आणि सगळ्या लाईट्स लावल्या. समोर पाहिलं, कोणीच नव्हतं. पण खाली पाहताच श्वास थांबला. जमिनीवर तेच ओले पायांचे ठसे. पुढच्या दिवशी मी शेजाऱ्यांना विचारलं. पहिल्यांदा कोणीही नजरेला नजर मिळवायला तयार नव्हतं. सगळे विषय बदलत होते. शेवटी एक वयस्कर आजी हळू आवाजात म्हणाली, बाळा, त्या घरात आधी एक वॉचमॅन राहत होता. तो रात्री दार उघडून घरावर लक्ष ठेवायचा. एक रात्री कोणीतरी घरात शिरलं आणि त्याला जिवंत जाळलं. ती क्षणभर थांबली आणि शेवटी म्हणाली, तो गेल्यानंतरही तो दरवाजा आजही तोच उघडतो. त्या रात्री मी घर सोडायचं ठरवलं. घाईघाईने बॅग भरला आणि दाराकडे वळलो. नजरेनं घड्याळ पकडलं. 2:16. मी घाबरून दार उघडायला हात पुढे केला. तेवढ्यात 2:17 दार माझ्या आधीच हळूच उघडलं आणि माझ्या कानात एक थंड जळका आवाज आला, आज तू पहिल्यांदा माझ्याकडे पाहिलंस. मी समोरच्या आरशाकडे पाहिलं आणि माझ्या मागे एक जळालेली आकृती स्थिर उभी होती. मी ओरडलो नाही, मी पळालोही नाही, फक्त स्वतःला सावरत थेट घराच्या बाहेर पडलो. त्या रात्रीनंतर मी त्या बंगलोकडे कधीच मागे वळून पाहिलं नाही.
पण आजही लोक सांगतात त्या घराचा दरवाजा रात्री नेमका 2:17 आपोआप उघडतो आणि मग तो आवाज पुन्हा त्या शांततेत मिसळतो. जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. अशाच रिअल थ्रिलर आणि हॉरर स्टोरीज पुन्हा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि ही गोष्ट कोणाला तरी सांगावी वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा. पुढच्या स्टोरीमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.